बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी अखेर आज राजीनामा दिलाय। त्यानंतर काही मिनिटातच त्यांनी देश सोडला। संध्याकाळी 5:45च्या सुमारास त्या दिल्लीजवळच्या हिंडन एअरबेसवर लँड झाल्या। त्या काही दिवस दिल्लीतच राहू शकतात। त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितल्याचं कळतंय, मात्र लंडनमधून त्यांना नकार आल्याची माहिती आहे। दरम्यान सध्या बांगलादेशवर लष्कराचा ताबा आहे। काही दिवसातच अंतरिम सरकार हे स्थापन केलं जाणार आहे। शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थानी शिरले आणि त्यांनी तोडफोड केली आहे। इथे काहीशी अचंबित करणारी दृश्य बघायला मिळाली, कारण कोणी पलंगावर झोपून बघत होतं, तर कोणी स्वयंपाकघरात जाऊन चिकन खात होतं, कोणी फाउंटन मधलं बदक घरी घेऊन जात होतं। दुसरीकडे काही आंदोलक बांगलादेशात संसदेत शिरले आणि टेबलावर उभं राहून सरकार विरोधामध्ये त्यांनी घोषणाही दिल्या आहेत। दरम्यान बंगबंधू संग्रहालयात जाऊन देखील आंदोलकांनी तोडफोड केली आहे। পুকুরে নৌকা চলতেছে। तर बांगलादेशमध्ये अशी अस्थिरता निर्माण होण्याचं कारण काय? बांगलादेश का पेटलं, जाणून घेऊया। बांगलादेश का पेटलाय? बांगलादेशमध्ये सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या कोट्यावरून वाद पेटला। 1971 मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं। 1972 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी 30% आरक्षण जाहीर झालं। 2018 मध्ये शेख हसीना सरकारनं हे आरक्षण रद्द केलं, मात्र उच्च न्यायालयाने आरक्षणाची पुन्हा एकदा अंमलबजावणी केली। स्वातंत्र्य सैनिकांच्या आरक्षणाचा तिसऱ्या पिढीला लाभ कशासाठी, असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारलाय। आरक्षण भेदभाव करणारे आहे, नोकरी मेरिटच्या आधारावरती मिळावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। जून 2024 मध्ये आरक्षण पुन्हा एकदा लागू करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू झालं। ढाका आणि इतर मोठ्या शहरांमध्ये गेले अनेक दिवस विद्यार्थी रस्त्यांवरती उतरले आहेत। आंदोलकांना शेख हसीना या रझाकार म्हणाल्या आणि त्यामुळे संताप वाढला। रझाकार हा शब्द 1971 मध्ये पाकिस्तानी लष्कराला मदत करणाऱ्यांसाठी वापरला गेलाय। विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय। 4 ऑगस्टला बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं बघायला मिळालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।